त्यानंतर आपण येऊयात आपल्या डिस्कशनच्या मुद्द्यावर। यंदाच्या गणेशोत्सवावर पीओपीमुळे कोर्टाच्या नियमांचं विघ्न येण्याची शक्यता आहे, कारण आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने पीओपीच्या मूर्तींना बंदी घातलेली आहे। याविषयी पालिकेने एक पत्रक जारी केलंय। त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे। त्यामुळे यंदा मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या भव्य गणेश मूर्तींच्या स्थापनेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे। नुकतेच झालेल्या माघी गणेशोत्सवात सुद्धा पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनास परवानगी देण्यात आली नव्हती। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर पीओपीच्या नियमांची आडकाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज करोडो लोकांचे व्यवसाय या मूर्तिकारांचे या गणेशोत्सवाचा वर अवलंबून आहेत आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटलाय आणि त्यांनी जो काही रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची दखल लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लवकरात लवकर एक मोर्चा काढू। एक मूर्त जर शाडूची बनत दिवसात असेल ते किमान 20 ते 25 पीओपीच्या मूर्ती दिवसभरामध्ये किंवा त्यापेक्षा जास्ती बनल्या जातात। त्याच्यातनं सुद्धा रोजगाराची संधी तर होतेच, पण आज घरोघरी जी गणेश उत्सव साजरा करण्याला आपण करतो, ह्या वर्षी जर बंदी अशीच राहिली तर सुपारी ठेवून गणेश उत्सव साजरा करावा लागेल। मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की या सगळ्याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत। प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे, ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना। तर अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या गणेशोत्सवावर नियमांचं सावट असल्याचं पाहायला मिळतंय। आतापासून मूर्ती बनवण्याची लगबग सुरू असते मूर्तिकारांची, मात्र जे नियम आता लादले गेलेले आहेत त्यामुळे कुठेतरी कुचंबना होताना दिसते। आर्थिक नुकसान या मूर्तिकारांचं होणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून तीव्र विरोध केला जातोय। याविषयी मूर्तिकारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी संतोष कांबळी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लालबागचा राजाचे ते मूर्तिकार आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये ते आहे। सर, आपलं स्वागत आहे। आणि त्याचबरोबर सतीश वालीवडेकर गणेश गल्लीचे मूर्तिकार हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत झूम वरून, त्यांचंही स्वागत आपण करूयात आणि या दोघांसोबत आपण चर्चा करणार आहोत। संतोष सर, मी तुमच्याकडे सगळ्यात आधी येते। खरं तर काही महिने राहिलेले आहेत, आतापासून मूर्ती बनवण्यास घडवण्यास सुरुवात होते, पण सध्याचा जो काही एक GR जारी करण्यात आला आहे त्यानुसार नेमक्या काय सूचना मूर्तिकारांना देण्यात आल्या? आम्हाला एवढंच सांगितलं गेलं की मागीपासून तुम्ही पीओपीचे गणपती बनवायचे नाहीत। आज गेले कोविड नंतर हे सतत आम्हाला 2 ते 3 वर्ष आम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय। आमचं सरकारकडे एवढंच म्हणजे मागणं आहे। मी एक सगळ्या मूर्तिकारांचा प्रतिनिधी म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो सर मुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही आज एक समिती नेमा। आज जे दरवर्षीचा जो आम्हाला त्रास आहे त्यातनं कुठेतरी एक असा मार्ग द्या की आज तुम्ही म्हणता की प्लास्टर हे पर्यावरणपूरक नाही आहे, तसं नाही आहे। प्लास्टर हे पर्यावरणपूरक आहे, त्याचा अभ्यास केला गेला आहे, त्याचे बरेच प्रूफ्स आहेत, पण आज आपल्याच उत्सवाला का दाबलं जात आहे हे आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे। आज गणेशोत्सव हे आपल्या जगभरात 132 वर्षाची परंपरा आहे, तर ती परंपरा तुम्हाला मोडीत काढायची आहे का आपले उत्सवच बंद करायचे आहेत? आम्हाला अजूनही आणि आत्ता जे एक निर्णय दिला गेला तर त्याच्यामध्ये हे शॉकिंग होतं की एकदम सडनली तुम्ही असा निर्णय देता की भाद्रपदामध्ये आता गणपती बनवायचेच नाहीत। आज इतक्या वर्षाची संस्कृती आम्ही जपली आहे। आज इतके मूर्तिकार मुंबई महाराष्ट्रामध्ये आहेत। आज मूर्तिकारांच्या हाताखाली बऱ्याच फॅमिलीज आहेत ज्या आज रोजगार म्हणजे आज म्हणतात ना हातावरचा रोजगार आहे। आज एका मंडळामुळे आज कित्येक लोकांचा आज उदरनिर्वाह आहे। सुपारीवाला असो, हारवाला असो, प्रत्येक म्हणजे आज साधारण वडापावची गाडी म्हणा कुठलंही असो, आज जर मराठी माणूस कोणी मराठी असो कुठला इतर भाषिक असो, आज प्रत्येकजण मेहनत करून काहीतरी आज त्या उत्सवाच्या निमित्ताने कुठेतरी त्यांचं पोट भरायचं एक उपजीविका आहे। आज तुम्ही म्हणता की आज मराठी माणूस काहीच करत नाही, आज सगळे मॅक्सिमम मूर्तिकार हे महाराष्ट्रीयन्स आहेत। तर आज आम्ही हे आमचा उत्सव हा जगभरात नेलेला आहे। असं नाही की आज हे कुठेतरी आजकालचं काय आहे 132 वर्ष, आज आमच्या लालबागच्या राजाला 91 वर्ष झालेली आहे।
कांबळे सर तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. ही बंदी नेमकी का घातलेली आहे ते आपण बघूया. त्याची कारणं आपल्याकडे आहेत. पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यामागची कारणं, पीओपीची मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाही असा दावा केला जातो आणि त्यामुळं बंदी घातल्याची माहिती आहे. तर नदीतील प्रवाहामध्ये अडचण निर्माण करतात या मूर्ती. पीओपीचा जो काही मलबा असतो त्याच्यामुळे पीओपी मधील विषारी घटकांमुळे नैसर्गिक जलस्रोत हे खराब होतात असाही दावा केला जातो आणि त्यामुळे पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातल्याची माहिती आहे. तर पीओपीमुळे नदी आणि समुद्रातल्या जलचरांचं आयुष्य हे धोक्यात येतं आणि त्यामुळं कुठेतरी यावर बंदी घालण्यात आलेली आहे. पीओपीमुळं पाण्यातल्या ऑक्सिजनची पातळी झपाट्यानं कमी होते असाही दावा केला जातो. तर मूर्तींवरील रसायन मिश्रित रंगामुळं पाणी प्रदूषित होतं आणि त्यामुळं पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातल्याची माहिती समोर येते. तर ही कारणं आहेत पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यामागची, ती आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, आपल्यासोबत मूर्तिकार बसलेले आहेत संतोष कांबळे सर. तुमची प्रतिक्रिया घेतली. यानंतर आपण सतीश वालीवडेकर सर यांच्याकडे जाऊयात. वालीवडेकर सर, ही कारणं आपण बघितलेली आहेत, त्यामध्ये आता तुमची भूमिका काय आहे? कारण एकतर GR जारी करण्यात आलेला आहे, नियमावली सांगण्यात आली आहे, पीओपीच्या मूर्ती का बनवू नये त्याची कारणंही समोर येत आहेत. अशामध्ये मूर्तिकारांची भूमिका नेमकी काय आहे? सरकारने कोर्टाने जो निर्णय दिलाय, ऍक्च्युअली ह्या निर्णयाबद्दल आम्ही सगळं भक्तगण मंडळ तसेच मूर्तिकार सगळेच नाराज झालो आहोत. कारण की पीओपी मुळेच प्रदूषण पर्यावरणाला घातक असं नाहीये. कारण की आज इंडियामध्ये या जगामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत, प्लास्टिक पासून ते भरपूर अशा गोष्टी आहेत, केमिकल पासून, यामुळे पण पर्यावरणाला धोका आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्यामध्ये जर विचार केला तर भाद्रपद महिन्यात फक्त 1% तेवढा गणपतीचं विसर्जन आपण पीओपी माध्यम याच्यात करतो, समुद्रात किंवा तलाव नाळ्यामध्ये करतो. पण मला वाटतं असे भरपूर केमिकल पासून मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्याचा सगळा गाळ मिसळ सगळं असेल ते कुठे जातं? ते समुद्रातच जातं. सरकारने मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जो हा निर्णय तुम्ही घेताय तो तुम्ही सायंटिफिक रिझन वन साईड तुम्ही फक्त डिसिजन घेतला आहे. तुम्ही इतर पण सायंटिस्ट लोकांना विचारून बघा, प्लास्टर हे जिप्सम आहे, माशाचं खाद्य आहे, हे अगोदरही घोषित केलं गेलेलं आहे. आणि आताही आपल्या इथे भरपूर पुण्यामध्ये वगैरे भरपूर असे सायंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे याचा पुरावा आहे, लेखी पुरावा आहे यांचा, की हे पीओपी माध्यम हे दूषित नाही, पर्यावरणाला घातक नाही. फक्त एवढंच आहे की त्याची स्ट्रेंथ कठीण असल्यामुळे ते लेट विसर्जन होतं. पण वालीवडेकर सर, तुम्ही जे मुद्दे मांडताय ते तुम्ही कोर्टामध्ये मांडलेले होते का? कारण याच्यासाठी दाखला कोर्टाच्या निर्णयाचा दिला जातोय. बरोबर आहे. कोर्टाचा फायदा ज्याच्याकडे भारी पडला जातो त्याचा ते निर्णय देतात. ते कुठल्याही भावनिक होऊन देत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे बोलतायत ना, पर्यावरणाला आपल्याला बघायला पाहिजे. आम्हाला सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, आम्ही पण पर्यावरणाला जोपासायचा प्रयत्न जरूरच करतोय. पण तुम्ही अचानक एखाद्या क्षुल्लक गोष्टीत वालीवडेकर सर यांचा आवाज येत नाही. आपण जाऊयात कांबळी सरांकडे. कांबळी सर, त्यांचा मुद्दा लक्षात आला आहे, मूर्तिकारांची नेमकी काय भावना आहे हे लक्षात येत आहे. पण एक प्रश्न उपस्थित होतोय, म्हणजे आता निर्णय तर लागू झालेला आहे महापालिकेकडून आणि त्याच्यामध्ये दाखला दिला जातोय की पर्यावरण रक्षणासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. मग अशामध्ये मूर्तिकारांसमोर पीओपी विना मूर्ती बनवण्यामध्ये म्हणजे असं म्हणता येईल की त्या न बनवण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत? पहिली गोष्ट, मातीमध्ये आपला जो एक संस्कृती जी आपण मोठे मोठे गणपती आहेत, आज आपला लालबागचा राजा आहे, गणेश गल्ली आहे, चिंतामणी, असे बरेच असंख्य गणपती आहेत ज्यांची त्या गोष्टीमुळे म्हणजे त्या एखाद्या पर्टिक्युलर स्टाईलमुळेच आज नावाजलेले आहेत, नावारूपाला आहेत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की मातीमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या होणं हे जराही शक्य नाही आहे. कारण मातीच्या मूर्त्या आपण जास्तीत जास्त 2 ते 3 फुटापर्यंत करू शकतो. आज मी पण मातीच्या मूर्त्या बनवतो, नाही असं नाही. पण काही लोकांची जी आज ग्राउंड रिपोर्ट तुम्ही घेतलात तर लोकांना जे परवडणारी जी हे आहे मूर्ती आहे ती पीओपीची आहे. कारण कसं आहे, पीओपी वजनाला हलका आहे, प्राईसच्या हिशोबाने पण कॉस्टच्या हिशोबाने पण स्वस्त असल्यामुळे तुम्हाला ते सगळ्यांना परवडू शकतं. आणि मातीचं जसं तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर माती ही विरघळायला ठीक आहे, विरघळली लगेच विरघळू शकते. प्लास्टरला जिथे ही लगेच विरघळते तिथे प्लास्टरला 2 ते 3 दिवस जातात, पण ते विघटन होतं त्याचं. ते असं नाही की, आणि आज
एवढंच आहे की मातीची मूर्ती ही खूप कॉस्टली जाते. समजा प्लास्टरचं जर 1000 रुपये प्राईस असेल, एक धरून चालेल अप्रॉक्सिमेटली, तर तीच तुम्हाला मातीची 5 ते 10,000मध्ये एवढं डिफरन्स म्हणजे येऊ शकतो. वजनाला जड म्हणजे ती असते, महाग असते, वजनाला जड असते. बरं, स्ट्रेंथ वाईज म्हटलं तर प्लास्टर जेवढं स्ट्रॉंग आहे तेवढं माती नाही आहे. कारण आज प्रत्येक भक्त हा गणपतीला कुठेतरी पाय पडायला जाणार, भले घरची मूर्ती असो सार्वजनिक असो, पण त्याला काही लिमिटेशन्स आहेत. आज तुम्ही जर मातीच्या मूर्तीला हात लावायला गेलात आणि कुठे एखादी टिचकी लागली किंवा धक्का लागला तर कुठलाही अवयव हा म्हणजे त्या कॅरी करायला कॅरी करायला खूप अवघड आहे. आणि मग तो खंडित झाला तर एक भावना दुखावल्या जातात. हेच जर प्लास्टरची गणपती असेल, प्लास्टरची मूर्ती असेल, तर त्याच्यात काही त्रास नाही आहे. तुम्ही पद्धतशीर सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित करू शकता. हा एक प्रश्न आहे. आणि ह्याच दोन्ही गोष्टींमुळे आज आमचं म्हणणं एवढंच आहे की आज पीओपी पण विरघळलं जातं, फक्त त्याची प्रक्रिया थोडी जास्त आहे. आणि आज जसं म्हटलं आता की आज जलचर प्राणी, मासे वगैरे, आज मला सांगा 132 वर्षामध्ये मुंबईमध्ये तरी आज जो एक मुद्दा उठवलाय, मुंबईमध्ये कधी तुम्ही असा माशाचा खच पाहिलात का कुठल्या समुद्रावर, की बाबा गणपतीच्या विसर्जनामुळे माशाचा खच पडला आणि समुद्राचं म्हणजे त्या जलचर प्राण्यांचं नुकसान झालेलं आहे? तसं काहीच नाही आहे. तर आमचं म्हणणं एवढंच. आणि जसं लालबागच्या राजाचं विसर्जन होतं तसं मी BMCला किंवा मुख्यमंत्री साहेबांना इथून एक विनंती करीन की तुम्ही असे तराफे करा. आज राजाचं विसर्जन जसं आज 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये होतं, तसे तुम्ही BMC मार्फत करा, जेणेकरून सार्वजनिकसाठी वेगळं ठेवा, घरगुती गणपतीसाठी वेगळं ठेवा. एक मिनिमम तुम्ही कॉस्ट आकारू शकता त्याला, की बाबा एवढी फी आहे ह्या मूर्तीसाठी एवढं. आज असंख्य गणपती तुमचे कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये जाऊन विसर्जन झाले, तर आज हा पर्यावरणाचा विषय येणारच नाही आणि सगळं पद्धतशीर होऊन आपला उत्सव पण चांगला. तुमचे मुद्दे लक्षात येत आहेत, पण एक प्रश्न उपस्थित होतोय. मी वालीबडेकर सरांना विचारला होता थोड्या वेळा आधी, त्यांच्याशी आपण बोलू शकलो नाही. सर, माझा प्रश्न हाच आहे की तुम्ही हे मुद्दे या ठिकाणी मांडताय, तुम्ही ते न्यायालयामध्ये सुद्धा मांडलेले असतील किंवा पालिकेचे जे आता अधिकारी आहेत त्यांच्यासमोर सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याच्यावर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? हे सगळं त्यांनी इग्नोर केलेलं आहे. कारण की त्या लोकांनी जेव्हा मिटिंग ज्या वेळेला घेतलेली आहे आयुक्तांनी वगैरे, त्यावेळेला त्या प्रसंगी पीओपी माध्यमाचे कसं आहे काय असे शास्त्रज्ञ त्या वेळेला नव्हते. त्यावेळेला फक्त मातीचं पर्यावरण पूरक असे मातीचे जे कलाकार होते, सायंटिस्ट होते, तेच तिथे अवेलेबल होते. त्यांनी ह्या सगळ्यांना विचारात घेतलेलं नाहीये, म्हणून ते एकतर्फी डिसिजन झालेलं आहे. तर मला काय म्हणायचं आहे, तुम्ही सरकारने, आयुक्तांनी हे सायंटिस्ट वगैरे जे आहे पीओपी त्यांना तुम्ही जमा करून घ्या. पर्यावरणचे खाते असतील त्यांना जमा ठेवा, मातीच्या ना ठेवा आणि पीओपी मूर्तीकरणाला ठेवा. अशा सगळ्यांना तुम्ही जेव्हा जमा करून आणि हे विसर्जन कसं होईल त्या समितीला सुद्धा तुम्ही घ्या. कारण की ह्या सगळ्यांचा व्यवस्थित विसर्जन होत नाही, त्याच्यामुळे ते विटंबना होते, त्याच्यामुळे ते रोडला दिसतात. तर तुम्ही व्यवस्थित विसर्जन केलं, संतोष दादांनी आता सांगितलेलंच आहे की व्यवस्थित जर हे महानगरपालिकेचं आयुक्ताचं काम आहे, प्रत्येक जसं तुम्ही लॉकडाऊनला प्रत्येक मूर्ती व्यवस्थित विसर्जन केली. वालीबडेकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, पण आता तुम्ही हे मुद्दे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याच्यामध्ये पालिका नेमका निर्णय काय घेणार किंवा न्यायालय त्यांचा निर्णय बदलणार का, काही त्याच्यामध्ये सवलत देणार का, असा सवाल आहेच. मूर्तिकार म्हणून आपण बघितलं होतं की तुम्ही एक बैठक सुद्धा घेतलेली होती. मग अशामध्ये आता मूर्तिकारांची पुढची भूमिका काय असेल? कारण निर्णय तर झालेला आहे, न्यायालयानं सुद्धा आपला निर्णय दिलाय, पालिकेनंही तसा आदेश जारी केलाय. मी जसं मगाशी म्हटलं की मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करतो सगळ्यांतर्फे की तुम्ही एक अशी समिती नेमा जेणेकरून तुम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जो काही अभ्यास आहे त्यातनं हे पर्यावरणपूरक आहे हे जिथे सिद्ध करण्यासाठी एक तुम्ही टीम नेमा. त्याच्यातले चांगले सायंटिस्ट असतील, तसेच वरिष्ठ मूर्तिकार आहेत ज्यांना चांगलं प्रशिक्षण ह्या गोष्टींमध्ये, जे शिक्षण म्हणजे शिकलेले आहेत, कुठल्या मोठ्या मोठ्या जे स्कूल ऑफ आर्ट्स म्हणा किंवा अशा मोठ्या संस्थेतून आहेत. तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही एक समिती नेमा. डायरेक्ट तुम्ही असं इम्प्लिमेंट करणं हे चुकीचं आहे. कारण आज म्हणजे आधी याची कल्पना देण्यात आली नव्हती. नाही, कल्पना देण्यात आली होती, पण माझं म्हणणं तेच आहे ना की आज आम्ही पर्याय मागतोय. पर्याय जर दिला तर आम्ही पर्याय दिला जात नाही, अजून दिला जात नाहीये. आज पर्याय दिल्यानंतर आम्ही 1-2 वर्षातील नवीन काहीतरी शिकण्यासाठी आम्हाला त्याच्यात काही वर्ष जातील, 1 जाईल 2 जाईल, पण त्याच्यानंतर जर प्लॅस्टरला आम्हाला पर्याय मिळाला आणि ह्याच्यात आपल्याला कुठलंही नुकसान नाहीये, स्वाभाविक आहे सगळी मूर्तिकार ह्या गोष्टीसाठी तयार आहेत. आणखीन मी आयुक्तांना हे आज
आज तुम्ही मला ही जी संधी दिली आहे, मला एक आयुक्तांना एक विनंती करायची आहे की जसाच तुम्ही परिपत्रक काढलं काही दिवसांपूर्वी, त्याच्यात असं लिहिलं आहे की जर प्लॅस्टरच्या मूर्त्या तुम्ही कारखान्यात बनवल्यात तर तुम्हाला फाईन मारण्यात येईल किंवा त्या मूर्त्या जप्त करण्यात येतील. मी एकच विनंती करतो की आज मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येका म्हणजे बऱ्याच जणांच्या कारखान्यातून, म्हणजे असे माझे बरेच मित्र आहेत, मुंबईत आहेत, महाराष्ट्रात आहेत, प्रत्येकाच्या कारखान्यातनं मुंबई सोडून इतर राज्यांमध्ये आणि वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आज प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या जातात. तर त्याचाही तुम्ही विचार करा. आज म्हणजे आपल्या भारतातून त्या मूर्त्या जातात. भारतातनं जातात. तर आज जर आम्ही कुठला गुन्हा तर करतोय, असं वाटतं आम्हाला गुन्हा करतोय, आता आम्ही देव बनवून सुद्धा गुन्हा करतोय, आम्हाला असं फील होत आहे. कारण आज तुम्ही आमच्या कारखान्यात येऊन किंवा प्रत्येकाच्या कारखान्यात जर बाहेरच्या ऑर्डर्स आहेत तर आम्ही काही US UK ला जाऊन किंवा बाहेरच्या राज्यात जाऊन हे करू शकत नाही. बरोबर. तर आज ते कुठेतरी तुम्ही तेही नियम आहेत ते कुठेतरी एक विचार करून निश्चितच. लादू नका. म्हणजे आमचा विचार करा प्रत्येक मूर्तिकाराचा. कारण आज नुसतं ठीक आहे तुम्ही मुंबई पुरता म्हणताय ना, तर ह्यातनं पण तुम्हाला पर्याय काढायचाच आहे. हो. कारण आपल्याला उत्सव बंदी करायची नाही, आम्हाला कंटिन्यू आज जी परंपरा इतक्या वर्षाची आहे ही आम्हाला पुढे चालू करायची आहे. आज तुमचाच जर सपोर्ट नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. कांबळी सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. बालिवडेकर सर सुद्धा आपल्यासोबत होते. तुम्ही कशा पद्धतीनं तुमची अडचण नेमकी काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून स्टुडिओमधून तुम्ही तुमच्या जे काही मुद्दे आहेत, प्रश्न आहेत ते मांडलेत. आता सरकार, प्रशासन याच्यावर काय निर्णय घेतं, काही पर्याय या मूर्तिकारांना देतं का ते बघावं लागणार आहे. आणि गणेशोत्सव काही महिन्यांवर असताना आता याच्यामधून मधला काही मार्ग काढला जातो का ते बघावं लागेल. न्यूज 18 लोकमतनं तुमचा मुद्दा या ठिकाणी मांडला, तुम्ही इथं येऊन आपली भावना मांडलेली आहे, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. यासोबतच आपल्याला या सेगमेंटमध्ये थांबायचं आहे. का ब्रेकसाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा न्यूज 18 लोकमत.